आता याच अनुषंगाने म्हणजे आपण म्हणू त्या मिनिएचर पेंटिंगपासनं दीक्षित पटवर्धनांच्या वाड्यात मिळालेलं तिथपासनं सुरू झालेला प्रवास म्हण किंवा लहानपणी कुलपं गोळा करणे, नाणी गोळा करणे, ते आज जवळजवळ 19,000 वस्तू त्या माणसानी एक हाती जमवलेल्या आहे. किती माणूस तो फिरला असेल? आणि काय त्याच्याबद्दल सांगता येईल? म्हणजे ऑलमोस्ट आयुष्यातली 80 वर्ष त्यांनी संपूर्ण भारत अनेकदा पालथा घातला, पायपीट केली आणि मनूच्या माशाप्रमाणे त्यांचा हा वस्तुसंग्रह दिवसेंगणी वाढतच गेला. त्यांच्या पश्चात देखील वस्तुसंग्रहालयामध्ये प्रचंड भर पडली आहे. म्हणजे आता 25,000हून अधिक वस्तूंचा संग्रह जमा झाला आहे आणि जागेअभावी त्यातल्या 10% वस्तूच प्रदर्शित करू शकतात. एका बाजूला केळकरांचं मोठं मन बघा. बरोबर. त्यांनी हा जमवलेला वस्तुसंग्रह महाराष्ट्र शासनास देणगी स्वरूपात 1975 साली हस्तांतरित केला. एका सहीनिशी कोण असं काम करेल? नाही, निश्चितच. निश्चितच. आणि यामागे केवळ भावना काय तर पुढच्या पिढ्यांना हे सगळं दिसावं, अर्थात. याचा अनुभव घेता यावा, अर्थात. या पलीकडे दुसरं काही असू शकत नाही. नाही, नाही. त्यांच्या म्हणजे केळकरांची कारकीर्द आपण म्हणून संपली किंवा हे झाली त्यांच्या निधनानंतर, हे कसं काय म्हणजे बाकी सांभाळलं म्हणा किंवा हे आज नाही म्हटलं तरी करता करता थर्ड जनरेशन आज तुझ्यापर्यंत आलेली आहे. हो, हो. तर हा प्रवास किंवा ह्याच्याबद्दल काही सांगशील का? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळकरांना खूप दीर्घायुष्य लाभलं. वयाच्या 95व्या वर्षी काळाने त्यांना अगदी अलगद असं आपल्यातनं नेलं आणि त्यानंतर संग्रहालयाची धुरा संस्कृत पंडित, जर्मन स्कॉलर असे त्यांचे जामात म्हणजे माझे वडील डॉक्टर हरिगोविंद रानडे यांच्याकडे आली. डॉक्टर रानडे हे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्टचे हेड होते हो. आणि त्यांनी अनेक स्कॉलरली बुक्स लिहिली. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर दी आर्ट्स ह्याचे जे डॉक्टर कपिला वात्स्यायन पद्मविभूषण यांनी पण त्यांच्याकडनं इलस्ट्रेटेड डिक्शनरी ऑफ वैदिक रिच्युअल्स ही लिहून घेतली, जी आज जगभरातले संस्कृत स्कॉलर्स रिफर करतात. तत्पूर्वी त्यांनी ब्रह्मत्व मंजिरी, कात्यायन श्रौतसूत्र, आश्वलायन श्रौतसूत्र, लाट्यायन श्रौतसूत्र अशी काही स्कॉलरली बुक्स लिहिली. डॉक्टर रानडे हे केवळ संस्कृत पंडित नव्हते, तर जर्मन भाषेवरही त्यांचं प्रभुत्व होतं. बापरे. आणि केळकर गेल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न केळकरांनीच त्यांच्या कारकिर्दीत सोडवला होता आणि संग्रहालयाची धुरा ही 17 एप्रिल 1990 नंतर डॉक्टर रानडे यांनी 17 वर्ष अतिशय समर्थपणे सांभाळली. बापरे. संग्रहालयाला एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावली. लोकाभिमुख करण्यामध्ये डॉक्टर रानडे यांचा वाटा खूप मोठा आहे आणि त्यांनी संग्रहालयामध्ये अनेक बदल घडवून आणले. कार्यशैलीमध्ये बदल घडवून आणले. लोकांपर्यंत संग्रहालय कसं पोहोचवता येईल त्या काळानुसार असं त्यांनी दिलेलं योगदान आणि डॉक्टर रानडे यांना माझी आई रेखाताई रानडे यांनी शेवटपर्यंत दिलेली साथ जशी कमलाबाईंनी दिनकरराव बरोबर, केळकरांना तसं. दिली, ही परंपरागत साथ ही पुढे चालू राहिली आणि संग्रहालयाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून देण्यात डॉक्टर रानडे यांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. त्यांचं मला वाटतं तसं अकाली निधन झालं ना डॉक्टर रानडेंचं. कारण त्याच्यानंतर मला हा प्रश्न का विचारायचा आहे की तितक्याच समर्थपणे तूही आज गेले कित्येक वर्ष, कारण इफ आय एम नॉट मिस्टेकन तुझं चांगला एक कॉर्पोरेट जॉब हो. चाललेला होता, हे होतं आणि हे आता तू तिसऱ्या पिढीपर्यंत, हे हा निर्णय कसा काय तू घेतला? इन दॅट सेन्स आय फाइंड माय सेल्फ व्हेरी फॉर्च्युनेट की मी टेक्नोवा इमॅजिंग सिस्टीम्स लिमिटेडमध्ये जवळजवळ 14 वर्ष मार्केटिंग आणि टेक सपोर्टमध्ये काम केलं. परंतु एका बाजूला माझे वडील हरिभाऊ रानडे यांच्या तब्येत फारशी ठीक राहत नसे आणि त्यांना जाणवत होतं की आता आपला मुलगा, ज्येष्ठ मुलगा सुधन्वा त्यांच्याबरोबर यायला हवा आणि व्यवस्थापन मंडळाने संग्रहालयाच्या माझी सुरुवातीला सहसंचालक म्हणजे जॉईंट डायरेक्टर म्हणून नेमणूक केली 2006 साली आणि दुर्दैवाने 23 ऑक्टोबर 2009 साली डॉक्टर रानडे यांचं निधन झालं.
हो. त्याच्यानंतर हा 2 पिढ्यांचा वारसा आणि हे 2 स्टालवर्ड्स ह्यांचं कार्य पुढे न्यायचं आणि संग्रहालयाला अजून एका चांगल्या उंचीवर न्यायचं ह्या ध्येयाने प्रेरित होऊन मी खरं तो जॉब सोडला आणि संग्रहालयाला पूर्ण वेळ वाहून घेतलं. पण त्यावेळेला तुलाही खूप अवघड गेलं असेल, हो. कारण ह्या फील्डचं मला नाही वाटत तुला काही माहिती किंवा नाही, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, जशी परत केळकरांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली, वडिलांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली, त्याचप्रमाणे मलाही माझी पत्नी, माहेरची मंजुश्री आणि सासरची श्रेया आणि माझी कन्या शिवानी त्यांच्याबरोबरच माझे दोघंही भाऊ सुदर्शन, आदिती रानडे, ईशान, त्याच्यानंतर सुरेंद्र, अश्विनी आणि हिमांशू हे जसं केळकर कुटुंब संपूर्ण डॉक्टर केळकरांच्या पाठीशी उभं होतं, मला ह्या भावांची आणि कुटुंबाची साथ, त्याचप्रमाणे संग्रहालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, ते माझ्याबरोबर सातत्याने काम करत आले. म्हणूनच संग्रहालयामध्ये आता जे बदल दिसतायत, जे आधुनिकीकरण झालंय, करेक्ट. हे चित्र लोकांसमोर येऊ शकलंय. पूर्वी मला आठवतंय की साधारण 70-80% लोकांना संग्रहालय आवडायचं. आता माझ्या मते तो आकडा 99च काय 101% पर्यंत पोहोचला पाहिजे. वाह! ते पोहोचतोय असं मला कॉन्फिडन्स आहे. चांगलीच अचीव्हमेंट आपण म्हणता येईल. येस. एक राहून मला विचारावं असं वाटतं, की त्या ह्याच्यात मी वाचलं, की राहत्या घरी ते दिनकर केळकर आणि कमलाबाई केळकरांनी आपल्या 2 खोल्यांमध्ये त्या वस्तू हळू गोळा करायला सुरुवात केली आणि त्याच्यात म्हणजे उल्लेखही असा गमतीशीर आहे, की सामान वाढलं, एक खोली वाढव, सामान वाढलं, एक खोली वाढव. तो हा प्रवास आणि आज ही भव्य वास्तू, हा सगळा कसा काय समराईज करता येईल आपल्याला? नाही, केळकरांचं मुख्य ध्येय होतं की वस्तू आणून जमवणे, ही वस्तू ती वस्तू, घर अक्षरशः खचाखच भरलं होतं. आणि सध्याचं जे शुक्रवार पेठेतली जागा आहे, तिथे हळू करत संग्रहालयाला त्याचा विस्तार झाला. ह्या कामी अनेक लोकांनी राजकीय क्षेत्रातल्या किंवा उद्योजकीय क्षेत्रातल्या हो, त्याशिवाय हे संभव होऊ शकत नाही. अतिशय मनापासून मदत केली. म्हणजे काही थोडक्याच मोजक्याच लोकांना केळकर नेमकं काय कार्य करतायत हे समजलं. किंवा त्याचं महत्त्व त्यांनी जाणलं. म्हणजे सुरुवातीच्या काळात 1961-62 मध्ये ज्यांना आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो, ते यशवंतरावजी चव्हाण आणि वेणुताई माझी पणजी असताना आमच्या घरी पाटावर बसून जेवलेत आणि यशवंतरावांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाकडून त्या काळी अनुदान द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मला वाटतं शंतनुराव किर्लोस्करांचे असंच काहीतरी अर्थात मी उद्योग क्षेत्राकडे थोड्याच वेळात येणार आहे. परंतु त्यानंतर 1974च्या सुमारास ग.दी.मा. म्हणजे ग.दी. माडगुळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हो. त्यांनी आणि वसंतराव नाईक, ते दीर्घकाळ मुख्यमंत्री त्यावेळी राहिलेले, त्यांना सांगितलं, ते पुणे दौऱ्यावर होते, की एका कवीने कागदावर लिहिलेलं काव्य आपण वाचलं असेल, पण प्रत्यक्षात उभं केलेलं काव्य तुम्हाला बघायचं आहे का? वसंतराव गदिमांना म्हटले, सकाळपासून मीच भेटलो का? माझी चेष्टा करताय. चला म्हणे, तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो. वसंतराव नाईक संग्रहालयाला भेट द्यायला आले. 10 मिनिटं त्यांनी वेळ ठरवली, पण 1.5 तास रमले. आणि जाता जाता वसंतरावांनी केळकरांना विचारलं, की तुमच्या पश्चात ह्या म्युझियमच्या पुढे काय होणार? त्यापेक्षा तुम्ही हे शासनाला का भेट देत नाही? आता साक्षात मुख्यमंत्र्यांनी केलेली विनंती केळकर नाकारूच शकत नव्हते. आणि मग काही अटी शर्तींवर केळकरांनी त्यांचा आपल्या पोराच्या, स्वतःच्या लेकाच्या वियोगातनं उभा केलेला हा संग्रह एका सहीनिशी महाराष्ट्र शासनास देणगी स्वरूपात हस्तांतरित केला. संग्रहालयाची मालकी ही जरी शासनाकडे असली, तरी त्याच्या व्यवस्थापनाचे अधिकार हे व्यवस्थापन मंडळ असं नामाभिधान असलेल्या एका स्वायत्त मंडळाकडे आहे. आता हे कोणी एकेकाळी केलेलं जॉईंट व्हेंचर
किंवा PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. एका बाजूला सामान्य घरातनं आलेला डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर आणि जे देणगीदार आणि देणगी स्वीकारणारं कोण? तर महाराष्ट्र शासन. मग एका व्यवस्थापन मंडळाची निर्मिती झाली, विच इज नथिंग बट अन असोसिएशन ऑफ पर्सन्स, ज्याचे अध्यक्ष नन अदर दॅन महाराष्ट्र शासनाचे पदसिद्ध मुख्य सचिव आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हे शासनाचं त्या व्यवस्थापन मंडळावर प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे माझे दोन्ही भाऊ आणि खूप अनुभवी असे चार्टर्ड अकाउंटंट संजीव साठे, नंतर माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, ही सगळी मंडळी. आणि आय बिंग द डायरेक्टर ऑफ द म्युझियम, आय एम दी मेंबर सेक्रेटरी टू द बोर्ड. द रिस्पॉन्सिबिलिटी इज व्हेरी हाय. पण साहजिकच आहे. असं मी समजतो की मला अनेकांची ह्या प्रयत्नांमध्ये साथ मिळते, म्हणूनच हा संग्रहालयाचा विकास पुढे होऊ शकला. माझी आई म्हणायची की हा जगन्नाथाचा रथ आहे, प्रत्येकाने थोडा 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 जर ओढला तर तो पुढे जातच राहणार आहे. पण तू जसं मगाशी म्हणलास की नुसतीच शासनाकडनं मदत किंवा हे न होता उद्योग विश्व असेल, इतर अजून कुठल्या ह्याच्यातनं लोकांनी भरभरून सपोर्ट केलं, तर त्याबद्दल कसं आपल्याला सांग? आता इथे बघा, केळकरांचं जे लोभसवाणं व्यक्तिमत्व आहे किंवा लोकांशी संवाद साधण्याची जी कला आहे, त्यामुळे अनेक उद्योग क्षेत्रातील लोक संग्रहालयाकडे आकर्षित झाली. विशेषतः उद्योग महर्षी शंतनराव किर्लोस्कर असतील, कमलनयन बजाज असतील, राहुल कुमार बजाज असतील, नंतर KC श्रॉफ असतील, त्यांचे घनिष्ठ मित्र बापू अभ्यंकर असतील किंवा कॉम्रेड डांगे असतील, त्याच्यानंतर माधवराव आपटे, म्हणजे ह्या सगळ्या सुहृदांनी केळकरांना त्याकाळी मदत केली. त्यामध्ये राम मनोहर रुईया पण असतील. म्हणजे असे अनेक जण केळकरांचं कार्य पाहून त्यांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आले. म्हणजे आर्थिक, म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही साहजिक. पण ही जी आर्थिक मदत शासनाने आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जगताने ते केळकरांच्या पाठीशी एक म्हणजे पाठबळ उभं केलं. बरोबर. त्यातनं या वस्तू संग्रहालयाचा विस्तार आणि विकास हळूहळू का होईना हा होत गेला, टप्प्याटप्प्याने होत गेला. टप्प्याटप्प्याने. आय वुड से. राईट राईट. सुधन्वा, हा पास्ट सगळा जो काही होता हो. हे आपण बघितलं आणि थक्क करणारी गोष्ट आहे सगळी. आपण आता काय करू, हा भाग जो आहे हा इथेच आपण कन्क्लूड करू आणि पुढे जो आहे तो आपण प्रेझेंटला येऊ की अरे सद्यस्थिती काय आहे म्युझियमची, आणि त्याच्यानंतर आपण की तुझे पुढचे फ्युचर प्लॅन्स आणि हे कसं पुढे न्यायचं आहे याबद्दल आपण बोलू. मला आनंद होईल या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायला. डेफिनेटली. नक्कीच. ओके, धन्यवाद. धन्यवाद.